आज नाही इथे बनवलेला आहे व्हेज दालचा राईस. दालचा जो आहे तो बनवायला खूप सोपा आहे. इझी पद्धतीने जो आहे तो मी बनवलेला आहे. तर बघताच खावासा वाटणारा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मसूर डाळ घेतलेली आहे, तूर डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये आंबट चुका बारीक चिरून घातलेला आहे. ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ शिजेपर्यंत कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इकडे कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जे जिरे, मोहरी वगैरे आहे ते टाकून घेतलं, लवंग वगैरे टाकून घेतली, कांदा फ्राय केला. कांदा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो टाकून घेतलं. टोमॅटो छान फ्राय करून घेतलं. ते मऊ शिजल्यानंतर त्यातमधले सर्व मसाले, दालचा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, कांदा लसूण मसाला टाकून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. ते सर्व छान परतून दिलं, शिजू दिलं आणि त्याच्यामध्ये भोपळा टाकला. भोपळासुद्धा छान कट करून घ्यायचा आहे. भोपळ्याने त्या दालच्याला खूप छान चव येते आणि शिजून दिल्यानंतर ह्याच्यामध्ये जे आहे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेली डाळ जी आहे ती सुद्धा घालून घेतलेली आहे. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपली जी रेसिपी आहे दालच्या राईसची ती तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही चिंच वगैरे सुद्धा घालू शकता, परत आंबट चुक्याने याला चव छान येते, तेवढेच मी घातलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.